नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी आणि अपेक्षित क्षमता गाठण्याकरिता विविध अध्यापन कृतींची मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। आज आपला विषय आहे गणित आणि अध्ययन कौशल्य आहे संख्याज्ञान। या अंतर्गत इयत्ता दुसरीसाठी अपेक्षित क्षमता जी आहे ती आहे वस्तू मोजतो आणि 20 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। तसंच इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 99 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। यामध्ये अध्ययन स्तर जो आहे तो आहे दुसरा, 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात। तर या अध्ययन स्तरामध्ये असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 ही संख्यानामे क्रमाने म्हणता येतात। मात्र या विद्यार्थ्यांना 0 ते 9 दरम्यानचे जेवढ्या हे संख्या आहेत त्या संख्या योग्य प्रकारे अचूकपणे ओळखता येतात की नाही याचा पडताळा आज आपण घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही विविध कृती, विविध खेळ घेऊ शकता। असाच एक खेळ मी तुम्हाला सांगणार आहे। या खेळाचं नाव आहे अंक हॉपस्कॉच। तर यामध्ये आपल्याला करायचं काय आहे, तर मैदानावर एक चौकट आकाराच्या विशिष्ट पद्धतीने, जसे मी उदाहरणादाखल तुम्हाला दाखवतो आहे, या पद्धतीने तुम्हाला चौकटी आखायची आहे। इथे तुम्हाला दिसतं आहे खाली शून्यापासून सुरुवात केली आहे, इथे एक चौकट घेतली आहे, त्यानंतर त्याच्या पुढे 2 चौकटी जोडल्या आहे जिथे 1 2 लिहिलं आहे, त्यानंतर परत 3 चौकटी काढल्या आहे, इथे 6 5 4 5 6 लिहिलेलं आहे, त्यानंतर परत 3 चौकटी जोडल्या आहे तिथे 6 7 8 लिहिलेलं आहे आणि शेवटी एक चौकट आहे जिथे 9 लिहिलेलं आहे। याप्रमाणे मैदानावर आपल्याला चौकटी आखून घ्यायची आहे। चौकटी आखल्यानंतर ज्याला आपण टिक्कर म्हणतो, अशाप्रमाणे एखादा प्लायवूडचा तुकडा, लाकडाचा तुकडा किंवा फरशीचा, ग्रेनाइटचा तुकडा तुम्ही घेऊ शकता। याप्रमाणे एक टिक्कर घ्यायचं आहे। हे घेतल्यानंतर एक एक विद्यार्थ्याला आपल्याला बोलवता येईल आणि त्यांना सांगायचं आहे, आता या अध्ययन स्तरामध्ये आपण म्हणतो आहे की विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात। आता त्याला मी सांगतो आहे की हा जो टिक्कर आहे, हा टिक्कर तुला काही अंतरावरून जे चौकटी मी आखले आहे तिथे तुला फेकायचं आहे आणि ही टिक्कर ज्या अंकावर पडणार आहे त्या अंकावर तू जाऊन उभा राहायचा आहे आणि तिथून पुढे 9 पर्यंत तुला सगळ्या संख्या म्हणायच्या आहे आणि प्रत्येक संख्येवर उभा राहून ते तुला म्हणावं लागेल। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी येतो आहे, त्याला मी टिक्कर दिला आहे आणि त्याने टिक्कर फेकला आहे। फेकल्यानंतर हा टिक्कर समजा 5 वर पडला, तर हा विद्यार्थी काय करेल, 5 वर उभा राहील आणि 5 पासून पुढे तो क्रमाने 9 पर्यंत जाईल। पण जाताना मात्र त्याने प्रत्येक अंकावरूनच गेलं पाहिजे। म्हणजे 5 वर तो उभा आहे, तो आता जाणार आहे 6 वर, तिथे गेल्यानंतर तो 6 म्हणेल, त्यानंतर जाईल 7 वर, तो मोठ्याने 7 म्हणेल, मग जाईल 8 वर, मोठ्याने 8 म्हणेल, मग जायचं आहे 9 वर, मोठ्याने 9 म्हणेल। याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी आपण देणार आहोत आणि ते विद्यार्थी जे आहे ज्या अंकावर ही टिक्कर पडली आहे तिथून पुढे 9 पर्यंत म्हणणार आहे। याप्रमाणे सराव झाल्यानंतर आता या खेळाचा आपल्याला विस्तारसुद्धा करता येईल। आता विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे की आता आपल्याला उलट क्रमाने मोजणी करायची आहे, कारण विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने तर म्हणता येतात, पण 9 पासून परत 0 पर्यंत त्यांना येता यायला पाहिजे। मग काय करायचं, परत त्यांना हा टिक्कर प्रत्येक विद्यार्थ्याला टाकायला संधी द्यायची। समजा विद्यार्थ्याचा हा टिक्कर पडला आहे 7 वर, तर त्याला सांगायचं आता आपल्याला उलट क्रमाने यायचं आहे, तर तो जाऊन उभा राहील 7 वर, मोठ्याने म्हणेल 7, मग तो मागे येतो, 7 नंतर मागे 6 वर उभा राहतो, 6 म्हणतो, मग येतो 5 वर, 5 म्हणतो मोठ्याने, मग येतो 4 वर, मोठ्याने 4 म्हणतो, मग येतो 3 वर, मग मोठ्याने 3 म्हणतो, अशा प्रकारे 0 पर्यंत जातो। याप्रमाणे हा खेळ आपण प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आपल्याला घेता येईल। हा खेळ खेळताना विद्यार्थ्यांना मजा येईल। सोबतच याचा फायदा असा होईल की विद्यार्थी जेव्हा घरी जातील आणि घराजवळच्या सवंगड्यासोबत जेव्हा ते खेळतील तेव्हा हाच खेळ तो तिथेसुद्धा खेळतील, म्हणजे त्यांना 0 ते 9 या संख्याचा क्रम लक्षात राहील। या दरम्यानच्या सर्व संख्या त्यांना ओळखता येईल, पाठ होईल, वाचतासुद्धा येईल। आशा करतो की हा खेळ तुम्हाला निश्चितच आवडला असेल। धन्यवाद।